नमस्ते मित्रांनो, आज आपण एक नवीन कायद्याची माहिती घेऊ. जो कायदा कोणत्याही शेतकऱ्याला म्हणजे जो शेतजमिनीचा कायदेशीर वहिवाटदार आहे, मालक आहे, त्याला स्वतःची जमीन भाडेपट्ट्याने देऊ शकतो किंवा कुठलीही व्यक्ती ज्याला शेती करायची आहे किंवा शेती संलग्न व्यवसाय करायचे आहेत ती व्यक्ती आता शेतजमीन भाडेपट्ट्याने घेऊ शकते. याच्यासाठी नवीन कायदा आलेला आहे, महाराष्ट्र शेतजमीन भाडेपट्टा अधिनियम 2017 आणि त्याचे जे नियम आहेत ते 2024 मध्ये तयार केले गेले आहेत. हा व्हिडिओ करताना मला विशेष आनंद होतोय आणि हा जो कायदा आहे आणि याचे जे नियम आहेत ते तत्कालीन जमाबंदी आयुक्त सुधांशु सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः आणि तत्कालीन अपर जिल्हाधिकारी नरके मॅडम आम्ही दोघांनी मिळून सरांच्या मार्गदर्शनाखाली हे कायदा आणि नियम तयार केलेले आहेत. थोडक्यात बघू कायदा काय आहे. महाराष्ट्र शेतजमीन भाडेपट्टा अधिनियम 2017 महाराष्ट्र शासनाने त्यांचे जे राजपत्र आहे दिनांक 2 जानेवारी 2025 यामध्ये अधिसूचना काढून 1 जानेवारी 2025 पासून हे जे हा जो कायदा आहे त्याचे नियम जे आहेत ते अंमलात येतील असं घोषित केलेलं आहे. थोडक्यात बघू आपण कायदा काय आहे. आणि बराच मोठा कायदा आहे, त्यामुळे प्रत्येक प्रकरणावर आपल्याला किंवा प्रत्येक तरतुदीवर तुम्हाला वाचावं लागेल याबद्दल. आणि याच्यामध्ये सगळी जबाबदारी जी आहे ती तहसीलदारची आहे. याच्यात असं म्हणलेलं आहे की ज्या अर्थी शेतजमिनीच्या भाडेपट्ट्याबाबतचे नियम करणाऱ्या राज्याच्या विविध विद्यमान पट्टेदार कायद्यांमधील प्रतिबंध आणि निर्बंधामुळे जमीन मालक व पट्टेदार शेतकऱ्यांना केवळ जमिनीची लागवड करण्यापुरतेच अनौपचारिक करार करण्यास भाग पडले आहे. परिणामी पट्टेदार शेतकऱ्यांना सामान्यतः मिळणाऱ्या लाभापासून त्यांना वंचित राहावे लागत आहे. जसं आपल्याला माहिती आहे की कुठलाही बिगर शेतकरी व्यक्ती शेतजमीन विकत घेऊ शकत नाही, तर अशा व्यक्तींनाही या भाडेपट्टे कराराचा लाभ मिळू शकेल. पुढे म्हणलेलं की ज्या अर्थी अशा विद्यमान कायद्यांमुळे जमीन मालकांमध्ये आपली शेतजमीन भाडेतत्वावर देण्याबाबत असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे किंवा निर्माण होते आणि त्यामुळे भाडेतत्वाच्या माध्यमातून भूमिहीन, गरीब, अल्प व तल्प भूधारक शेतकरी आणि इतरांना जमिनीचा लाभ मिळण्याची संधी मर्यादित होते. महाराष्ट्र राज्यात शेतजमीन भाड्याने देणे, लिझिंग अनुदानित करण्यासाठी व त्यास सुलभ करण्यासाठी जेणेकरून कृषी कार्यक्षमता व समता, भूमिहीन व अल्पभूधारक गरीब व्यक्तींना जमिनीची उपलब्धता, व्यावसायिक विविधता या सुधारणा होईल आणि वेगवान ग्रामीण विकास आणि परिवर्तन यांना चालना मिळेल. आणि शेतजमिनीवरचे त्यांच्या मालकाचे जे शेतजमिनीच्या मालकाचे हक्क आहे ते पूर्णपणे अबाधित या कायद्यानुसार ठेवलेले आहेत. आणि याप्रमाणे हा कायदा तयार केलेला आहे. या कायद्याबद्दल सविस्तर जी माहिती आहे म्हणजे ही जी आपल्याला मी कॉपी दाखवतोय ती कॉपी माझ्या वेबसाईटवर मी उपलब्ध करून दिलेली आहे. आता याच्यामध्ये जसं आपल्याला माहिती आहे की पहिल्या याच्यात त्याचं नाव दिलेलं आहे 1 जानेवारी 2025 पासून हा कायदा जो आहे तो लागू झालेला आहे. याच्यात व्याख्या दिलेल्या आहेत. शेतजमीन म्हणजे काय, कृषी वर्ष म्हणजे काय. कृषी वर्ष याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. 1 ऑगस्ट ते 31 जुलै हे कृषी वर्ष महत्त्वाचं आहे. शेतजमीन कुठल्या कुठल्या कारणासाठी देता येईल तर शेती आणि संलग्न उपक्रम म्हणजे शेती संलग्न उपक्रम जे आहे त्याच्यासाठी देता येईल. म्हणजे खाद्य आणि अखाद्य पिकांसह पिकाची लागवड, चारा, गवत, फळे, भाजीपाला, फुले इत्यादी कोणतीही उद्यानविषयक पिके, वृक्षारोपण, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, पशुपैदास, मत्स्य व्यवसाय, कृषी वनीकरण, कृषी प्रक्रिया आणि शेतकरी गटांद्वारे केले झाले इतर संबंधित उपक्रम याच्यासाठी शेतजमीन भाडेपट्ट्याने घेता येईल. सक्षम प्राधिकारी याला याच्यामध्ये तहसीलदार यांना नेमलेला आहे किंवा
कलम 8 अन्वये राज्य शासनाने अधिसूचित केलेला समदर्जाचा म्हणजे तहसीलदारच्या दर्जाचा अन्य कोणताही महसूल अधिकारी याला सक्षम अधिकारी याच्यात केलेला आहे. शेतकऱ्याची व्याख्या पुढे दिलेली शेतकरी गट आहे. भाडेपट्टा म्हणजे जमीन मालक भाडेपट्टा देणारा आणि भाडेपट्टाधारक म्हणजे कसणारा यांच्यातील करार असा हा भाडेपट्टा असेल. आणि विशिष्ट कालावधीसाठी किंवा परस्पर सहमतीने ठरलेल्या कालावधीसाठी अटी शर्तीवर ही जी जमीन आहे ती भाडेकराराने देता येईल असं यात म्हणलेलं आहे. याच्यामध्ये प्रत्येकाच्या व्याख्या केलेल्या आहेत. कोणाकोणाला देता येईल इतर कोणत्याही कायद्यात काही अंतर्भूत असले तरीही या अधिनियमाच्या प्रारंभापासून म्हणजे 1 जानेवारी 2025 पासून मालमत्ता हस्तांतरण कायदा कलम 7 अन्वये कृषी जमिनीचे हस्तांतरण करण्यास जो कोणी व्यक्ती सक्षम आहे व ज्याचा कृषी व संलग्न उपक्रमासाठी शेतजमीन भाडेपट्ट्याने घेण्याचा किंवा भाडेपट्ट्याने देण्याचा उद्देश आहे अशी प्रत्येक व्यक्ती या अधिनियमाच्या तरतुदीची सुसंगत असा भाडेपट्टा करार करण्यास पात्र असेल असं म्हणलेलं आहे. म्हणजे शेतजमीन मालक असावा तो कायदेशीरपणे आणि जो भाडेपट्ट्याने घेणार आहे त्याचा शेती करण्याचा उद्देश असावा किंवा शेती संलग्न व्यवसाय करण्याचा उद्देश असावा. याच्यामध्ये अनुसूचित जमातीचा सदस्य असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या मालकीची जमीन भाडेपट्ट्याने देण्यासाठी कलम 36 अन्वये माननीय जिल्हाधिकारी यांची परवानगी पूर्व परवानगी आवश्यक असेल हे म्हणलेलं आहे. आणि अनुसूचित जमातीचे सदस्य असल्याशिवाय अशी कोणतीही जमीन जमिनीला भाडेपट्ट्याने देण्याची परवानगी दिली जाणार नाही. जो भाडेपट्ट्याने घेत आहे म्हणजे भाडेपट्ट्याने देणाराही अनुसूचित जमातीचा पाहिजे आणि घेणाराही अनुसूचित जमातीचाच पाहिजे. भाडेकरार जमीन मालक म्हणजे पट्टा देणारा जो आपली जमीन भाडेपट्ट्याने देतो आणि भाडेपट्टा घेणारा शेतकरी जो शेती आणि संबंधित कामासाठी अशी जमीन भाडेपट्ट्याने घेतो यांच्यामध्ये असेल. अनुसूचित क्षेत्रामध्ये आपण बघितलेला आहे हा जो भाडेपट्टा आहे तो परस्पर अटी व शर्ती याच्यावर आधारित असेल आणि लेखी भाडेपट्टा असेल हा आणि तो नोंदणीकृत असेल. भाडेपट्टा करारामध्ये इतर बाबींसह या काही तपशील पाहिजे जो अनिवार्य आहे तोही त्यांनी इथे दिलेला आहे. या माझ्या वेबसाईटवर जी ही माझी लेख मी उपलब्ध करून देतोय त्याच्यामध्ये भाडेपट्ट्यामध्ये सर्वसाधारणपणे भाडेपट्टा कसा असावा याबद्दलही एक मी नमुना दिलेला आहे त्याचाही आपण अभ्यास करू शकता. मग याच्यामध्ये त्या भाडेपट्टा देणार घेणार यांची नावे भाडेपट्ट्याचा कालावधी मुदत आणि वर्षामध्ये वगैरे वगैरे आणि हा जो कालावधी आहे तो कृषी वर्षाशी सुसंगत असावा असं म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर नूतनीकरण वगैरे काय पट्ट्याच्या कालावधी जमीन मालक पट्टा देणारा आणि घेणारा यांच्याद्वारे निश्चित केला जाईल. किती वर्षाचा तुम्ही करू शकता आणि त्यावर परस्पर संमती दिली जाईल. या अंतर्गत पट्ट्याचा जो कालावधी आहे त्यामध्ये कोणताही जो जमीन कसणारा याला संरक्षित कुळ हक्क निर्माण करणार नाही याला कोणताही कुळाचा हक्क प्राप्त होणार नाही हे एक लक्षात घ्या. या अधिनियमाखाली भाडेकरार हक्क अभिलेखात नोंदवला जाणार नाही म्हणजे 7/12ला त्याची कुठलीही प्रकारची नोंद घेतली जाणार नाही परंतु याच्याशी संबंधित जे नियम आहे त्याच्यामध्ये भाडेपट्टा नोंदवही चा नमुना त्यांनी विहित करून दिलेला आहे त्यामध्ये त्याची नोंद ठेवली जाईल. आपल्याला आधी सांगितले की कोणत्याही संरक्षित कुळ वहिवाटीचा हक्क कायदेशीर निष्कासन भाडेकरार समाप्तीविरुद्धचा कोणताही अन्य हक्क किंवा हितसंबंध यांचा समावेश आहे. तसा कुठलाही हक्क तो निर्माण करणार नाही म्हणजे कुठल्याही प्रकारचा मालकी हक्क त्याला मिळणार नाही कुळ हक्क मिळणार नाही. याच्यासाठी जर भाडेकरार संपुष्टात आला असेल तर त्याचं नूतनीकरण करण्याची रिन्यू करण्याची तरतूद याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर एकदा भाडेपट्ट्याने दिल्यानंतर जो मूळ मालक आहे पट्टेदार तर जमीन मालक पट्टेदार शेतकऱ्याच्या जमिनीच्या वापरामध्ये आणि ताब्यामध्ये कोणताही हस्तक्षेप करणार नाही असंही स्पष्ट केलेलं आहे.
केव्हा शर्तभंग होईल, पट्ट्याची रक्कम त्यांनी दिली नाही, जमिनीला काही नुकसान पोहोचवलं वगैरे, या सगळ्या गोष्टी उपपट्टा दिला, तर अशा याच्यामध्ये हा शर्तभंग होईल आणि त्या संबंधित पट्टेदाराला काढून टाकण्याचा हक्क हा जमीन मालकाला प्राप्त होतो. अर्थात त्यांनी तहसीलदाराकडे अर्ज करायचा आहे. पट्ट्याचा कालावधी चालू असताना जर तशी करारामध्ये तरतूद असेल तरी मुदतपूर्वही लेखी पूर्वसूचना देऊन जमीन परत जमीन मालकाला ताब्यात घेण्यात येईल. वरती ज्या कुसूर आपण सांगितलेला आहे, शर्तभंग सांगितलेला आहे, तो पट्टा रद्द करण्याचा जमीन मालकाचा हक्क असेल जर त्यांनी कुसूर केला तर. आणि पट्ट्याने ठरलेला कालावधी चालू असतानाही जमीन मालकाला शेतजमिनीची विक्री करता येईल, बक्षीसपत्र करता येईल, ती जमीन गहाण देता येईल. परंतु त्याच्यात अट एक असते की अशा हस्तांतरणामुळे पट्ट्याचा ठरलेला कालावधी संपेपर्यंत पट्टेदार शेतकऱ्याच्या जमिनीवर शेती करण्याच्या हक्कावर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही, अशा प्रकारे हे हस्तांतरण त्याला करावं लागेल. म्हणजे त्या कालावधीसाठी त्याचा जो पट्टेदार आहे त्याचा जो हक्क आहे जमीन कसा तो कायम राहील. जमिनीवर लागू होणारे सर्व कर आणि उपकर पडण्याची जबाबदारी जी आहे ती जमीन मालकाची आहे, म्हणजे जो पट्टा देणार आहे त्याची असेल. पट्टा कालावधीमध्ये जमीन मालक पट्टेदार शेतकऱ्याकडून जे काही काम केलं जातं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा किंवा हस्तक्षेप करणार नाही. भाडेपट्ट्याने घेतलेली जमीन गहाण न ठेवता केवळ भाडेपट्ट्याच्या कराराच्या आधारे बँका, सहकारी संस्था किंवा इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यास जो पट्टेदार आहे तो पात्र असेल. जर कर्ज देणारी संस्था व पट्टेदार म्हणजे कसणारा यांच्यात परस्पर संमती झाली असेल तर भाडेपट्ट्याच्या कालावधीत म्हणजे तितक्याच कालावधीपुरता भाडेपट्ट्याने घेतलेल्या जमिनीतून मिळणाऱ्या अपेक्षित उत्पन्नाचे व परताव्याचे मूल्य पट्टेदार कर्ज देण्यासाठी तारण म्हणून वापरू शकेल. म्हणजे कोलॅटरल सिक्युरिटी देऊनच तो तारण घेऊ शकेल. फक्त त्याची मुदत भाडेपट्ट्याचा जो कालावधी आहे तितकंच राहील. भाडेपट्ट्याचा कालावधी सुरू असताना ज्या काही राज्य किंवा केंद्र शासनामार्फत पुरवला जाणारा पीक विमा, आपत्ती निवारण मदत किंवा इतर कोणत्याही लाभांचा पट्टेदार शेतकऱ्याला लाभ मिळेल. मुदत परस्पर संमतीने वाढवता येईल आणि कालावधीचा अंत होताच जो पट्टेदार आहे तो कोणत्याही बोजाशिवाय भाडेपट्ट्याने घेतलेली जमीन त्वरित रिकामी करेल. मालकाच्या स्पष्ट परवानगीशिवाय जमिनीवर कोणत्याही इमारती किंवा कायमस्वरूपी बांधकामे उभारण्याचा त्याला कुठलाही हक्क राहणार नाही. म्हणजे पट्टेदाराला असा कुठलाही हक्क राहणार नाही. तात्पुरत्या स्वरूपामध्ये तो उभारू शकेल. तो भाडेपट्ट्याची रक्कम वेळेवर देईल आणि देय तारखेपासून 3 महिन्याच्या पेक्षा जास्त विलंब झाला तर तो एक मोठा कसूर मानला जाईल. त्यामुळे जमीन मालक भाडेपट्टा रद्द करण्याची नोटीस त्याला देऊ शकेल. भाडेपट्टा करारामध्ये नमूद केल्यानुसार जमिनीचा वापर केवळ शेती आणि संबंधित कामासाठीच करण्यात येईल. जमिनीचे कोणतेही नुकसान करता येणार नाही. असं नुकसान झालं तर भाडेपट्टा घेणारा जो पट्टेदार आहे तो त्याच्यासाठी जबाबदार असेल. भाडेपट्टा करारामध्ये विशेषतः नमूद केल्याच्या हक्का व्यतिरिक्त भाडेपट्ट्यावर दिलेल्या जमिनीमध्ये कोणताही हक्क पट्टेदाराचा असणार नाही. तो त्या जमिनीचा पोट भाडेपट्टा सबलीज करू शकणार नाही. तो एक मोठा कसूर मानला जाईल आणि यामुळे त्याचा भाडेपट्टा रद्द करण्याची नोटीस देण्याचा अधिकार जमीन मालकाला प्राप्त होऊ शकतो. वारस हक्काने प्राप्त होणारे हे अधिकार नाहीत. म्हणजे ज्यांनी भाडेपट्टा घेतलेला आहे तो जर मयत झाला तर त्याच्या वारसांना आपोआप त्या करारामध्ये समाविष्ट होण्याचाही अधिकार मिळेल असं काही नाही आहे. जर करारामध्ये तसं नमूद असेल तर गोष्ट वेगळी, परंतु सुमोटो इथे कुठलाही वारसाक्षम पट्टा नाही आहे. हा भाडेपट्टा देणार जो आहे म्हणजे जमीन मालक जो आहे त्याचा तो जर मयत झाला तर भाडेपट्ट्यामध्ये काय तरतूद आहे त्यानुसार आणि भाडेपट्ट्याच्या कालावधीपर्यंत हा जो पट्टेदार आहे तो जमिनीची मशागत चालू ठेवेल आणि मग मयत मालकाचे जे वारस आहेत
ते आणि पट्टेदार यांच्यामध्ये जो काही परस्पर करार होईल त्यानुसार पुढची कारवाई करता येईल. जर भाडे करारामध्ये त्यांनी मुलामुलींना सहपट्टेदार म्हणून समाविष्ट केलं असेल, जो पट्टेदार आहे त्यांनी, तर मग परस्पर संमतीने जर जमीन मालक जरी मयत झाला तरी परस्पर संमतीने ते भाडेपट्टा जो आहे तो चालू ठेवता येईल किंवा वाढवता येईल. अर्थात जे काही होईल ते परस्पर संमतीने होईल. भाडेपट्ट्याची समाप्ती झाल्यानंतर ताबडतोब ती जमीन जी आहे ती जमीन मालकाला परत करावी लागेल. इथं सक्षम प्राधिकाराची अधिसूचना आपण जे वरती बघितलं, तहसीलदार यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केलेलं आहे. त्यांची जबाबदारी जी आहे ती भाडेपट्ट्याच्या अटींची अंमलबजावणी करणे, भाडेपट्ट्याची मुदत संपल्यानंतर जमिनीचा ताबा मालकाकडे देण्याची प्रक्रिया जी आहे ती सुलभ करणे. याच्यासाठी एक त्यांनी विवाद निवारण डिस्प्यूट रेझोल्युशनमध्ये एक काही जर वाद झाले जमीन मालक आणि पट्टेदारामध्ये तर तो कॉम्प्रोमाइज करून मिटवण्याचा प्रयत्न करावा असं आहे. आणि त्याच्यासाठी त्रयस्थ व्यक्तीची मदत घेण्यात यावी, म्हणजे गावाचे जे प्रतिष्ठित व्यक्ती असतात त्यांची मदत घेण्यात यावी असे म्हणलेलं आहे. आणि जर यांच्या मार्फत या त्रयस्थ मध्यस्थांमार्फत जर वाद मिटला नाही तर मग तहसीलदारकडे तो अर्ज दाखल करू शकेल. आणि समरी प्रोसिजरनुसार, सारांश कार्यपद्धतीनुसार जास्तीत जास्त 3 महिन्याच्या कालावधीत जो तहसीलदार आहे तो त्याच्यावर निर्णय देईल. तहसीलदारच्या निर्णयाविरुद्ध मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल करता येईल आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध MRT मध्ये अपील दाखल करता येईल. आणि MRTचा जो निकाल असेल तो अंतिम असेल. मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा MRTकडे अपील दाखल केलं तर ते फक्त जास्तीत जास्त 1 वर्षाच्या कालावधीमध्ये निकालात काढलं जाईल. जिल्हाधिकारी किंवा MRT हे कोणताही अंतरिम आदेश पारित करू शकतील ही तरतूद आहे. पण आदेश पारित करताना या भाडेपट्ट्याच्या कराराची मुदतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही याचीही ते काळजी घेतील. कोणती स्थगिती आदेश पारित करण्याचे अधिकार आहेत. आणि जमिनीचा ताबा जो आहे तो सक्तीने देण्याचाही तरतूद या कायद्यामध्ये आहे. भाडेपट्ट्या कराराचा जर भंग झाला तर नुकसान भरपाईची तरतूद आहे. याच्यासाठी तहसीलदार काणे दाखवा नोटीस देतील ज्यांनी असा भंग केलेला आहे त्याला, आणि त्याचं म्हणणं ऐकून घेतील. खरोखरच असा भंग झाला असेल तर प्रति हेक्टर जास्तीत जास्त 50,000 रुपये, फार मोठा दंड आहे हा. प्रति हेक्टर जास्तीत जास्त 50,000 रुपयाच्या दराने संबंधित पक्षावर दंड आकारणी करू शकतील, मग तो जमीन मालक असेल किंवा पट्टेदार असेल. सुनावणी घेणे अर्थातच आवश्यक आहे याच्यामध्ये. आणि जर असं वाटलं की यांच्यामध्ये काही पटणार नाही आणि भाडेपट्टा कराराचे पालन करणे आता शक्य होणार नाही तर ते तहसीलदार जे आहेत ते भाडेपट्टा करार संपुष्टात आणण्याचा आदेश देऊ शकतात. तहसीलदार, मान्य जिल्हाधिकारी, मान्य MRT असा आदेश देऊ शकतात. आणि जर कराराचा भंग झाला असेल तर ज्यांनी असा भंग केला असेल त्याला 50,000 रुपये प्रति हेक्टर दराने दंड आकारू शकतील. आणि हा जो दंड आहे तो महसुलाची थकबाकी म्हणून वसूल केला जाईल ही तरतूद याच्यात केलेली आहे. भाडेपट्टा कराराची मुदत संपल्यानंतर जर पट्टेदाराने जमिनीचा ताबा दिला नाही तर योग्य ते बळाचा वापर करून असा ताबा जो आहे तो मिळवता येईल. आणि ती नोटीस जी भाडेपट्टे धारकाला देणार आहे ती नोटीस त्याला बजावण्यात आली त्या दिवसाच्या 15 दिवसाच्या आत हा ताबा त्यांनी द्यावा असा निर्देश तहसीलदार देतील. आणि जर दिला नाही तर भाडेपट्टादाराकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत आवश्यकतेनुसार वाजवी बळाचा वापर करून जमीन प्रत्यक्ष ताबा तहसीलदार हस्तगत करू शकतील.
आणि जमीन मालकाकडे सुपूर्द करू शकतील. दिवाणी न्यायालयाच्या अधिकारीतेच याच्यात मनाई केलेली आहे. सद्भावनापूर्वक कृती करणाऱ्या व्यक्तींना संरक्षण दिलेलं आहे. याचा ओव्हररायडिंग इफेक्ट केलेला आहे. याचा कुठल्याही अधिनियमामध्ये काही दिलेलं असलं तरी या कायद्याच्या तरतुदी ज्या आहेत त्या अग्रक्रमी असतील. त्यांचा प्रभाव जो असेल तो अग्रक्रमी असेल आणि याचा कुठलाही पूर्वलक्षी प्रभाव रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट याचा असणार नाही. मग याचे नियम दिलेले आहेत. या नियमामध्ये या नियमांना महाराष्ट्र शेतजमीन भाडेपट्ट्याने देण्याबाबत नियम 2024 असं म्हणलेलं आहे. आणि याच्यामध्ये जो नमुना दिलेला आहे, पट्टा करार नोंदवही सक्षम प्राधिकाराने ठेवायची आहे. म्हणजे तहसीलदारच्या ऑफिसमध्ये ही नोंदवही ठेवता येईल. याच्यामध्ये हा नमुना दिलेला आहे. अनुक्रमांक, गावाचे नाव, यांची नावे, पट्ट्याने दिलेल्या जमिनीचा तपशील, पट्टेदार शेतकऱ्यांची नावे, वार्षिक भाडेपट्टा किंवा मोबदला, नोंदणी प्रदान करण्याचा दिनांक म्हणजे नोंदणीकृत दस्ताचा दिनांक आणि क्रमांक, त्याच्यानंतर कराराचा क्रमांक, भाडेपट्ट्याचा कालावधी केव्हापासून केव्हापर्यंत आहे, ठिकाण काय आहे, भूमापन क्रमांक काय आहे, क्षेत्र हेक्टर काय आहे ते. आणि मी जसं आपल्याला सांगितलं की हा मी आपल्याला माझ्या वेबसाईटवर उपलब्ध करून देतोय. तर भाडेपट्टा कराराचा नमुना कसा असावा हे, अर्थात हे आम्हीच ड्राफ्ट केल्यामुळं याच्यामध्ये अत्यंत काळजीपूर्वकपणे काय काय करारामध्ये अटी शर्ती असाव्यात या सगळ्या याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. आपण याचाही वापर करू शकता. तर या नवीन कायद्याचा जो वापर आहे तो आपण जास्तीत जास्त करावा. शेतकऱ्यांना किंवा ज्यांना शेती करायची आहे, शेती संलग्न व्यवसाय करायचा आहे, त्यांना याप्रमाणे आवाहन करावं अशी माझी विनंती आहे. नमस्ते, धन्यवाद.